माझ्या इंस्टाग्रामवरच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि अनेक फॉलोअर्सना माझा मनापासून नमस्कार. मित्रांनो, कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात आपण अनेक उत्तमोत्तम कलाकारांना भेटत असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात सुद्धा आपण भेटणार आहोत एक अतिशय उत्तम कलाकाराला, जो एक मॉडेल म्हणून सुद्धा कार्यरत आहे, जो काम करतो आहे. आम्ही तुझी लेकरे, जीवन का रंगमंच या नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. केसरी या प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी एक पॅरेलल अशी लीड भूमिका देखील केलेली आहे. हा फेस ऑफ इंडिया हा भारतातून टॉप 5 मध्ये आलेला एक उत्तम मॉडेल आहे. भेटणार आहोत आजच्या आपल्या कलाकाराला. त्याचं नाव आहे प्रसाद धेंड. बघूया प्रसाद आपल्याला जॉईन व्हायला ऑनलाईन आलेला आहे का? हो, आलेला आहे. आपण प्रसादला इथे आमंत्रित करूया. हॅलो प्रसाद. हॅलो, हाय. कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस अभय? एकदम झकास. क्या बात. सर्वात पहिल्यांदी कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस. बरं, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. येस, चालेल. डेफिनेटली. प्रसाद, सगळ्यात पहिल्यांदा तुला मॉडेलिंग म्हण किंवा अभिनय या क्षेत्राची आवड केव्हा निर्माण झाली रे? मला असं वाटतं मी लहानपणापासून स्टेजवरती आहे. म्हणजे माझ्या मध्ये दुसरीपासून मी शाळेच्या गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट करतोय आणि तेव्हापासून न कळतच सुरुवात तर झाली होती, पण कुठेतरी माझ्या ते 7वी-8वीला गेल्यानंतर एक मी माझ्या शहरामध्ये म्हणजे माझं शहर, माझं मूळ गाव आहे अहमदनगर, तर तिथे मी डान्सचा आणि मॉडेलिंगचा एक वर्कशॉप केला होता. त्याच्यानंतर ऍक्च्युली ती जास्त इंटरेस्ट क्रिएट होणं जे म्हणतात ना, की हे डोक्यात बसणं म्हणतात, याच्यात काहीतरी करायचंय, हे तेव्हापासून खरं तर सुरुवात झाली. पण तसा लहानपणापासून स्टेजशी कनेक्टेड होतो, त्यामुळे कुठेतरी तेही डोक्यात होतं की काही करता आलं तर. अशी सुरुवात असल्यामुळे पुढे जाऊन जशी संधी मिळाली तसं मी त्याच्यामध्ये एंट्री करण्याचं ठरवलं. बरोबर. प्रसाद, घरातून कोणी अभिनय करणारं आहे किंवा घरातून कोणी नाट्य क्षेत्रातलं आहे असं काही आहे? नाही, असं खरं तर असं कोणीच नाहीये. पण मला असं वाटतं की माझ्या वडिलांमध्ये ती गोष्ट होती. काही गोष्टी होत्या मी ज्या त्यांना करताना पाहिलेल्या आहेत. म्हणजे त्यांना लिहिताना मी पाहिलेलं आहे, किंवा मला असं नेहमी वाटायचं की यांना काहीतरी करायची इच्छा होती का, समव असं मला वाटायचं. बट माझ्या बहिणीने डान्समध्ये थोडंसं काम केलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावरती जाऊन मोठ्या बहिणीने तिची कला सादर केली होती. त्याला जवळपास आज 15 ते 20 वर्ष झालेले आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे दिल्लीमध्ये जाऊन तिने एक प्रोग्राम केला होता. सो माझ्या मते ते कुठेतरी आहे, पण त्याला नर्चर करण्याचं काम, त्याला ऍक्च्युअली प्रोफेशनलिझम मध्ये आणण्याचं काम माझ्या हातून झालंय असं मला वाटतं. बरोबर. प्रसाद, तुला असं वाटतं का की मॉडेलिंग म्हण किंवा अभिनय म्हण ही एक प्रयोग कला आहे किंवा ही एक एक्सपेरिमेंटल आर्ट आहे असं तुला वाटतं का? नक्कीच. म्हणजे मॉडेलिंग म्हण किंवा ऍक्टिंग म्हण किंवा थिएटर म्हण, तुम्हाला खूप एक्सपेरिमेंट करायला नक्कीच मिळतो. याच्यामध्ये खूप संधी मिळतात. खूप वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. पण ज्याला मला असं वाटतं 80व्या सालापर्यंत जरा हे जास्त असावं एक्सपेरिमेंटल. 80-90 पर्यंत ते जास्त एक्सपेरिमेंटल होतं. पण त्याच्यानंतर ते जसं जसं त्याचं प्रोफेशनलिझम वाढत गेलं, त्याच्यामध्ये लोकांना उदरनिर्वाह दिसायला लागला, त्याचं प्रयोग कमी झाले आणि त्याचं एक्सपेरिमेंटल लेवल जी आहे ती कमी होत फक्त प्रोफेशनलिझम वरती काम करणं राहिलं असं मला वाटतं. बरोबर. या आता जसं आपण म्हणतोय प्रयोगकला आहे, आता जसा उल्लेख केला, तर ही प्रयोगकला आहे, तर मग ह्याच्या अन्य इतर कुठल्या प्रयोगकला ह्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत का? सगळ्याच कला आहेत ज्या सुरुवातीला प्रयोगकला म्हणूनच आल्या.
कुठलीही कला घे किंवा एखादा आर्टिस्ट जो पेंटिंग करतो, जो नाटकाचं बॅकस्टेज तयार करतो किंवा सेट तयार करतो, या प्रत्येकाने ज्या वेळेला ती कला जोपासण्याचे प्रयत्न केला त्यावेळेला ते नॉन कमर्शियल बेसिसवरती जेव्हा केलं तेव्हा ते एक्सपेरिमेंटल बेसिसवरतीच झालं. त्यामुळे नक्कीच तिथे सगळ्याच कला आहेत. म्हणजे त्याच्याशी पेंटर किंवा पेंटिंग करणारे आर्टिस्ट आहेत ते झाले किंवा लिहिणारे झाले किंवा कुठलीही कला, माझ्या मते ऍक्टिंग ही असं करिअर आहे किंवा अभिनय असं क्षेत्र आहे की जिथे सगळ्या कला याच्याशी कनेक्टेड आहेत. संगीत असो, वाद्य असो किंवा तुमचे सूर, ताल, लय हे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे डान्स सुद्धा त्याच्याशी कनेक्टेड आहे किंवा त्या नाटकाशी लागणारे सेट उभे राहतात, त्याच्यावरती होणारे जे कलाकुसर आहे ती सुद्धा प्रत्येक गोष्ट त्याच्याशी कनेक्टेड आहे. त्यामुळे प्रत्येक कला ही एक्सपेरिमेंटल ऑफकोर्स आहे. आणि सुरुवातीला ज्यावेळेला ती व्यक्ती त्याला प्रोफेशनलिझम कडे नेत असते तेव्हा ती सुरुवातीला एक्सपेरिमेंटलच असते. त्याच्यावर बरेचसे प्रयत्न करत असतो त्याला वेगवेगळ्या पद्धतीने एक्सपिरियन्स करण्याचा. बरोबर. म्हणजे केवळ ही एकमेव कला नाहीये की त्याच्या, तू जसं म्हणतोयस तसं की अनेक सेट्स उभे राहत असतील किंवा अनेक त्याच्या निगडीत गोष्टी आहेत त्या देखील ह्याच्याशी निगडीत असल्यामुळे अनेक कलांचा ह्याच्यामध्ये अंतर्भाव होतो आहे. बरोबर. प्रसाद, तुझं अभिनयाचं शिक्षण म्हण किंवा मॉडेलिंगचं शिक्षण असं तू कोणाकडे घेतलेलं आहेस का? तुझे गुरु कोण आहेत? माझे मॉडेलिंग मध्ये जर सुरुवात अशी झाली होती की मी ऍक्च्युली मॉडेलिंग मध्ये मला यायचं होतं, पण मला समहाव मी इंजिनिअरिंगचा, मी सुद्धा 2 वर्ष इंजिनिअरिंग करून सोडून दिलेला विद्यार्थी आहे. सो त्याच्यामुळे त्या दरम्यान मी ज्यावेळेला पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळेला मला मॉडेलिंग मध्ये शिकण्याचे चान्सेस मिळाले. माझे एक क्लास मी जॉईन केला होता ज्याच्यामध्ये माझे खरं तर पहिले गुरु मॉडेलिंग मध्ये म्हटलं तर पवन चांदभंदानी नाव आहे त्यांचं. आणि ते बेसिकली डान्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तेव्हा ऍक्टिव्ह होते, आता ते तसे ऍक्टिव्ह नाहीयेत. अँड त्यांच्याकडनं मी खरं तर शिकलो होतो मॉडेलिंग. म्हणजे स्पेसिफिकली रॅम्प शोज साठी चालणं असो किंवा फोटोशूटसाठी उभं राहणं असो, वेगवेगळ्या पोजेस असो, त्यांनी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या होत्या त्यावेळेला. आणि ते करताना मी जेव्हा परत पुण्याला गेलो होतो, मला इंजिनिअरिंग सोडल्यानंतर मला ऍक्च्युली माझ्या फॅमिली प्रॉब्लेम्समुळे मला परत जावं लागलं होतं. सो मी कुठेतरी परत गेल्यानंतर मी थिएटरला जॉईन झालो अहमदनगर मधल्या. सो थिएटरमध्ये मला बरेचसे अनुभव तिथे आले, बरेचसे तिथल्या ग्रुप्समध्ये मी शिकलो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मी पुण्याला आलो तेव्हा मला पहिल्यांदा मी खरं तर ऍक्टिंगचा बेसिक वर्कशॉपचा क्लास केला होता, तो म्हणजे प्रदीप वैद्य. म्हणजे तसं पाहायला गेलं तर तेच माझे पहिले ऍक्टिंग मधले गुरु म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर मी काम करत गेलो, कामांमधनंही बरेचसे एक्सपिरियन्सेस आले. त्याच्यानंतर मी अहमदनगरमध्ये 2 ते 3 महिन्यांसाठी ऍक्च्युली मला संगीतामध्ये सुद्धा थोडा इंटरेस्ट आला होता. तर मी अहमदनगरमध्ये पवन नाईक म्हणून आहेत ज्यांच्याकडे मी 3 ते 4 महिने मी खरं तर शास्त्रीय संगीत शिकलो होतो. पण त्यावेळेला त्यांनी मला जो राईट काइंड ऑफ गायडन्स जो म्हणतात की एक्झॅक्टली तुला नेमकं करायचं काय आहे आणि कुठल्या क्षेत्राशी तुझं जास्त कनेक्ट आहे ह्याची जाणीव मला त्यांनी खरं तर करून दिली होती. आणि ते नेहमीच आजही माझ्याशी कनेक्टेड आहेत. आज 10 वर्ष झाले आहेत पण आजही ते माझ्याशी कनेक्टेड आहे, आजही त्यांचा मला गायडन्स असतो. सो ही इज ऑल्सो माय वन ऑफ द गुरु. अँड त्याच्यानंतर मग तर काम करताना तर खूप एक्सपिरियन्सेस मधनंही शिकलो. त्याच्यानंतर अनिरुद्ध खुटवड जे ललित कला केंद्र किंवा आपले मास्टर ऑफ आर्ट्स मुंबई थिएटर अकॅडमी आहे मुंबई युनिव्हर्सिटीची. त्याच्यानंतर NSD आहे, FTI आहे, भोपाळ युनिव्हर्सिटी आहे, पुण्यामध्ये ललित आहे, हे सगळीकडे ते शिकवतात. आणि बेसिकली ते रिअलिस्टिक ऍक्टिंग वरती वर्कशॉप त्यांचे होतात. सो त्यांचाही मला मार्गदर्शन लाभलं होतं ज्यावेळेला पहिली फिल्म झाल्यानंतर मला खरं तर हे शिकायला मिळालं होतं त्यांच्याकडे. सो असे बरेच गुरु आहेत. माझे एक्सपिरियन्सेस सुद्धा मला बरंच काही शिकवत असतात. आणि ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाबरोबर मी स्वतः त्यावरती नेहमी काम करत राहिलो कारण मला युनिव्हर्सिटीमध्ये शिकता आलं नाही. सो मला मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये संधी मिळाली होती पण मला काही प्रॉब्लेम्समुळे, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आणि जे काही सगळे प्रॉब्लेम्स त्यावेळेला होते त्या दरम्यान मला ती शिकता आलं नाही. मुंबईमध्ये राहता आलं नाही मला खरं तर तेवढ्या काळ. सो मला ते करता आलं नाही. आणि
पण मी शिकत राहिलो गुड. आणि अजूनही शिकतोय. बरोबर. प्रसाद, एक असं म्हणतात बघ की संगीतामध्ये म्हणजे आता सपोज जर गाण्याचं बघितलं तर गाण्यामध्ये अनेक वेगवेगळी घराणी आहेत. जसं ग्वाल्हेर असेल, आग्रा असेल, तसं काही अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा असतं का रे? किंवा मॉडेलिंग क्षेत्रात सुद्धा असं काही असतं का की स्वतंत्र शैली असते आणि त्याच्या काही ब्रांचेस असतात? मॉडेलिंग मध्ये जर तसं पाहायला गेलं तर आजकाल खूप इन्स्टिट्यूट तयार झालेले आहेत. बट जसं ऍक्टिंग मध्ये आपल्याकडे NSD आहे, FTI आहे, तसे मॉडेलिंगचे कुठलेही इन्स्टिट्यूट अजून नाही आहेत. जे आहेत ते प्रायव्हेट आहेत, ज्याच्यामध्ये गॅरंटी किंवा असं काही ठोकपणे सांगता येणार नाही की नेमकं इथे गेल्यानंतर पर्टिक्युलरली तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, जे शिक्षण घेता येईल ते घेता येईल. आणि मॉडेलिंग हे असं क्षेत्र आहे की ते त्यासाठी तुमचं शरीराने तुम्हाला साथ द्यायला हवी. आणि जर तुम्हाला आधीच त्याच्यामध्ये जाण्याचं जर आधीच तुमचं डिसाईड असेल की तुम्हाला त्याच्यातच करिअर करायचं आहे, तर मग तुम्ही तशा प्रकारचं शरीर कमवल्यानंतर तुम्हाला मॉडेलिंग मध्ये चान्सेस जास्त क्रिएट होतात. कारण त्यांचा बेसिक क्रायटेरिया असतो हाईट. माझ्या मते कलर आजच्या डेटला कलर कुठलाही चालतो. आधी स्पेसिफिकली फेअर कलरचे जास्त होते किंवा आपल्या इंडियन टोन्सचे जे विटिश कलर होते ते होते, पण आता डार्क कलर सुद्धा खूप चालतात. म्हणजे कलर इज नॉट द क्रायटेरिया. पण कुठेतरी ते तुमच्यामध्ये ते गुण हवे जे चेहऱ्यामध्ये ते असायला हवं किंवा तुम्हाला ते कमवायला हवं. जर तुम्हाला त्यामध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला त्यावरती काम करायला हवं. आणि असं पाहायला गेलं तर खूप इन्स्टिट्यूट्स आहेत. मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी हे तू आता इन्स्टिट्यूट बद्दल म्हणतोयस, पण माझा तुला असा प्रश्न आहे की स्वतंत्र शाखा इन द सेन्स स्वतंत्र अस्तित्व असं प्रत्येकाचं काही वेगवेगळं आहे का? की अमुक अशी एक स्वतंत्र शैली आहे, तमुक याची अशी स्वतंत्र शैली, असं काही ह्या क्षेत्रात सुद्धा असतं का? शैली म्हणजे असं आहे की मॉडेलिंग मध्ये 2 पार्ट्स आहेत. बेसिकली रॅम्प मॉडेलिंग आहे आणि फोटोशूट्स आहे, म्हणजे प्रिंट मॉडेलिंग ज्याला आपण म्हणतो. प्रिंट मॉडेलिंग मध्ये आजकाल प्रिंट मॉडेलिंग ही फक्त मॉडेलसाठी राहिलेली नाहीये. ती कोणीही, म्हणजे जो ऍक्टर आहे तो सुद्धा प्रिंट मॉडेलिंग करतो, जो एखादा फेमस पर्सनॅलिटी क्रिकेटर आहे तो सुद्धा मॉडेलिंग करतो आणि नॉर्मल मॉडेल सुद्धा मॉडेलिंग करतो. फक्त एवढं होतं की प्रिंट मॉडेलिंग मध्ये फेसला जास्त महत्व आहे. हाईट आणि बाकीचे क्रायटेरिया थोडे कमी जास्त चालतात. पण तुम्हाला रॅम्प मॉडेलिंग मध्ये तुमचं फिजिक, तुमचं हाईट हे मॅटर करतात जास्त. कारण तुमच्या शरीरावरती, तुमच्या मेजरमेंट्स वरती डिझायनर्स कपडे बनवत असतात, तयार करत असतात. त्यामुळे तिथे मेजरमेंट्स फार इम्पॉर्टंट आहेत आणि त्यानुसार तुमचं शरीर असणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि हेच 2 प्रकार आहेत. हाईट मध्ये बेसिकली हाईट मध्ये इंडियन मॉडेलसाठी कमीत कमी 5'10" मेलची हाईट असायला हवी आणि फिमेलची हाईट कमीत कमी 5'8" असायला हवी. आणि त्याच्यावरती तर ऑफकोर्सच चालतात, पण मिनिमम आहे. आता जे आपण डोमेस्टिक शोज पाहतो, जे पुणे किंवा छोट्या छोट्या शहरांमध्ये केले जातात, जे पेजंट्स भरवले जातात, त्याचे क्रायटेरिया परत वेगवेगळे असतात. ते परत कमी जास्त करतातच. म्हणजे त्याच्यामध्ये 5'6" असलेले मुलीही चालू शकतात किंवा 5'8" असलेले मुलंही चालू शकतात. सो ते थोडेसे क्रायटेरिया त्यांनी चेंजेस केलेले आहेत. पण जर इंटरनॅशनल मॉडेलिंगचं जर क्रायटेरिया पाहिलं तर इंटरनॅशनल मॉडेलिंग मध्ये हाईट असते ती 6 फीट मेलची आणि फिमेलची हाईट असते 5'10" कमीत कमी हाईट. सो हे क्रायटेरिया आहेत आणि तुम्हाला स्वतःला ग्रूम करत राहायला हवं. तुम्हाला ते शोज रॅम्प मध्ये इंटरेस्ट असेल तर त्या लोकांच्या संपर्कात जाऊन किंवा ते जे काही शिकवतात त्यांच्याकडनं बेसिक ट्रेनिंग बरेचसे इन्स्टिट्यूट चालवतात, तिथे तुम्हाला घ्यायला हवं. आणि बाकी जे काही आहे ते तुमच्या ग्रूमिंगवरच आहे. तिथे कम्युनिकेशन असो किंवा तुमचं हेअरस्टायलिंग असो किंवा बॉडी लँग्वेज असो किंवा आणखी असे बरेचसे पार्ट्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला काम केलं तर नक्कीच काम मिळू शकतो. आणि राईट.
हं. तू अभिनय करत होतास किंवा रॅम्प वॉक, मॉडेलिंग वगैरे सगळं जे चालू होतं, तेव्हा तुझे कार्यक्रम पण चालू होते का एकंदरीत शिक्षण चालू असताना? हो, शिक्षण चालू असताना पेजंट्स करायचो. आणि कॉन्सेप्च्युअल फोटोशूट्स करायचो मी शिक्षण Okay. चालू असताना. म्हणजे जे बरेचसे फोटोग्राफर्स ट्रायल शूट्स करायचे ते मी बरेच केलेले आहेत. त्यामुळे एक काम असं झालं की मला नेहमी कळत गेलं की मला नेमकं काय करायचंय आणि मी अजून मला किती शिकायचंय याच्यामध्ये. मला प्रोफेशनल गोल्स अचीव्ह करण्यासाठी किंवा ती प्रोफेशनल लेवल आणण्यासाठी, प्रोफेशनली काम करण्यासाठी नेमकं काय करायचं आहे हे मला पेजंट्सने मला दाखवून दिलं. कारण बऱ्याचशा पेजंट्समध्ये एका पेजंट्समध्ये मी टॉप 10 ला होतो, एका पेजंटमध्ये मी विनर होतो, एका पेजंटमध्ये मी टॉप 5 ला होतो. या सगळ्यामध्ये मी शिकलो आणि त्याच्यानंतर मला कमर्शियल कामं मिळायला लागली. त्यामुळे शिक्षण चालू असताना मी शिकण्याचा, ह्याही गोष्टींमध्ये शिकण्याचा मी प्रयत्न करत होतो. ओके. काम करत असताना काही एक मजेशीर अनुभव येत असतात, त्यातले काही शेअर करू शकशील? चांगले वाईट दोन्ही अर्थात. चांगले वाईट सांगायचं झालं तर मी रेडिओ सिटीचा मुंबईला शूट करत होतो. रेडिओ सिटीच्या शूट मध्ये ऑलरेडी आणखी 2 मॉडेल्स होते. मुंबईमध्ये शूट होता आणि पुण्यामधनं मी आलो होतो. अँड बरेचसे शॉट्स ऑलरेडी झाले होते माझे आणि नंतर एक चेंज आला होता, कॉस्ट्युमचा चेंज होता. त्याच्यानंतर मी चेंज केल्यानंतर परत आलो होतो. तर त्यावेळेला त्यांना जो शॉट हवा होता तो मला देता येत नव्हता. ओके. सो मी खूप ट्राय केला, बऱ्याचशा गोष्टी प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. अँड फायनली असं झालं की एक वेळ अशी आली की मी ब्रेक घेतला थोडासा. अँड देन जे असतो ना की ते एक्झॅक्टली काय हवं आहे, ती जी प्रोफेशनलिझम म्हणजे पुण्यातलं प्रोफेशनलिझम, मुंबईतलं प्रोफेशनलिझम किती वेगळं आहे किंवा एक्झॅक्टली हेच मला हवं होतं हे जे आहे. सो ते मला कळायला लागलं आणि त्याच्यानंतर मी परफेक्ट शॉट दिला आणि मजा आली होती त्या शूटमध्ये. त्याचबरोबर मी तसाच एक अनुभव आता केसरीच्या वेळेलाही होता की मला वेळ कमी मिळाला होता कुस्ती शिकण्यासाठी. 40 दिवस मिळाले होते मला फक्त. आणि तो स्टान्स येणं, मेन कुस्तीचा जो स्टान्स असतो, जो ज्या पद्धतीने उभे राहतात, तो यायला सुद्धा सहजासहजी येत नाही. त्याला वर्षोनवर्ष घालवावे लागतात तेव्हा ते येतं. आणि माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे माझ्याकडे ती गोष्ट फारशी कमी होती आणि माझे डिरेक्टर जे होते त्यांना माझ्यावर अजिबात ट्रस्ट नव्हता की मी करू शकेल. म्हणजे त्यांनी पाहिलं होतं, ओव्हरऑल प्रॅक्टिस पाहिली होती, मी करतही होतो, पण मी करू शकेल हे तोपर्यंत त्यांना ट्रस्ट नव्हता. आणि ते मला म्हटले होते की म्हणजे त्यांना पहिला शॉट ज्यावेळेला पहिला शॉट ओके झाला आणि वेगवेगळे शॉट्स घेतले गेले आणि पूर्ण शूट झालं आणि खूप स्मूथली ते शूट झालं, तेव्हा ही सेड की मला वाटलं नव्हतं तू करू शकशील, पण तू केलंस. सो दॅट वॉज लाईक द इन्स्पिरेशनल थिंग फॉर मी की ही अप्रिशिएटेड माय वर्क. बरोबर. कामाची पोचपावती असते की आपण कुठेतरी. म्हणजे कष्ट सगळ्यांचेच होते त्यात. ऑफकोर्स त्यांना मोठ्या लीड आर्टिस्टला, विराट जो आहे त्याला जेवढं वेळ मिळाला होता, मला तेवढा वेळ मिळाला नव्हता. बट ते त्यांच्याही हातात नव्हतं. ज्या पद्धतीने मोठ्या ऍक्टरचे शेड्यूल असायचं त्या पद्धतीने डेट्स मॅनेज व्हायच्या आणि तशा पद्धतीने डेट्स मला मिळाल्या होत्या. त्यामुळे माझ्याकडे करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता जेव्हा मी तो ठरवलं होतं की मी करणार आहे. सो दॅट वॉज अ मोमेंट की मला तो नेहमी लक्षात राहील. बरोबर. आणि काही थोडे विचित्र म्हणता येतील किंवा असे काही कटू अनुभव असतील तर काही? कटू अनुभव असे फारसे नाही आहेत, कारण मी नेहमी सगळे माझं टचवूड, मला नेहमी चांगले लोक माझ्या आयुष्यात आलेले आहेत काम करताना, ज्यांनी मला नेहमी सपोर्ट केला आहे. काही थोडेफार मतभेद असू शकतात काम करताना, ते त्याच्यात माझ्या त्यावेळेसच्या मॅच्युरिटी प्रमाणे किंवा
त्या वेळेच्या सिच्युएशन प्रमाणे काही झाले असतील, पण मला तेही फारसे आठवत नाहीत. पण असे कटू अनुभव तसं पाहायला गेलं तर फारसं काही आले नाही, आणि जे अनुभव आले त्यातनं तर मी नेहमी आणखी शिकत गेलो. कटू अनुभव जर पाहायला गेलं तर मला एक पेजंट्स मध्ये असं नेहमी वाटतं, जे मिस्टर अँड मिस पर्सनॅलिटी आहे किंवा मिस्टर युनिव्हर्सिटी आहे किंवा असे जे काही पेजंट्स असतात, याच्यामध्ये आजकाल तर खूपच चेंजेस आहेत, पण त्यावेळेला सुद्धा मला ती पार्शियालिटी दिसायची, किंवा मला ते असं वाटायचं की जे खरंच वर्दी आहेत त्यांना का नाही काही मिळत, म्हणजे मला काही मिळावं हे नव्हती त्याच्यामध्ये कधीच. मी कधीच त्याच्याकडे मला त्यातनं काहीतरी मिळावं आणि त्यातनं माझं हे व्हावं मी असं कधीच पाहिलं नाही. माझ्या डोक्यामध्ये नेहमी होतं की मला एक हा शो करायचा, तो करायचा, त्यात काय होईल याच्याकडे मी कधी रिझल्टकडे पाहिलं नाही. बरोबर. पण ह्या गोष्टी न करता, जसं आजही खूप गोष्टी चालू आहेत, आपण आत्ताही मीडियामध्ये पाहतो काय चालू आहे, हो, बऱ्याच गोष्टी चालू असतात. सो हे कुठेतरी न होता त्याला प्रोफेशनली हँडल करायला हवं, जेणेकरून तुम्ही फॉल्स होप क्रिएट नाही करणार बऱ्याचशा न्यू कमर्स मध्ये. बरोबर. थोडा विवेकबुद्धीचा विचार करून देखील काम करायला हवं, जेणेकरून त्यातनं फ्रस्ट्रेशन येऊ शकत नाही किंवा या गोष्टींचा. बरोबर. तू अनेक नाटकांमधून कामं केलेली आहेस, चित्रपटांमधून कामं केलेली आहेस, तर ह्या दोन्हीमध्ये काही वेगळेपणा असतो का रे, आणि काय साम्य काय असतं दोघांमध्ये? ऑफकोर्स नाटक आणि चित्रपट हे दोन वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. नाटकाची मजा एक आहे की नाटकामध्ये तुम्हाला शिकायला खूप मिळतं, नाटकामध्ये लाईव्ह एक्सपिरियन्स मिळतात तुम्हाला, आणि लाईव्ह शो करताना ते इतकं असं असतं की तुम्ही त्याचे चेंजेस नाही करू शकत, रिटेक नाही घेऊ शकत, किंवा तुम्हाला संधी नसते परत सुधारण्याची तिथे. त्याच्या आधी जे काही तुम्ही तालमी करणार आहेत त्यामध्ये तुम्हाला जी काही संधी आहे तेवढीच, आणि जेव्हा लाईव्ह शो असेल, प्रॉपर शो ज्यावेळेला असतो त्यावेळेला ती काही तुम्हाला संधी मिळत नाही. आणि तेच मग तो पहिला शो असेल किंवा तो किती हजारावा शो जरी असला तरी त्याच्यात तो लाईव्हलीनेस ठेवला नाही तर त्याचं काय चित्र होऊ शकतं, काय त्याचा परिणाम होऊ शकतो ते खूप आर्टिस्टने अनुभवलं असणारच आहे. सो आणि प्रेक्षकांनाही लगेच कळतं. आणि आजचा प्रेक्षक तर खूप टॅलेंटेड आहे, सजग आहे, ज्याला लगेच गोष्टी ऍब्सॉर्ब होतात त्यांना. त्यामुळे तुम्हाला खूप अलर्टने काम करावं लागतं. आणि नाटकाची मजा ही आहे की तुम्ही प्रोसेसने जातात, प्रत्येक कॅरेक्टरवरती डीपली काम करता. पण म्हणजे ऑफकोर्स चित्रपटामध्येही करतात, पण नाटकामध्ये तुमचा तालमी होता, त्यामुळे तुम्ही इतक्या तालमी झाल्यानंतर तुम्हाला त्या कॅरेक्टरला डीप मध्ये स्टडी करायला मिळाल्यानंतर तुमचं चेंजेस तुम्हाला दिसायला लागतात, तुम्ही ऑब्झर्व करायला लागतात, आणि ते स्वतःहून करता येतात. चित्रपटामध्ये मात्र असं आहे की तुम्हाला जसं एक्सपेरिमेंटल थिएटर आहे, जसं नॉन कमर्शियल थिएटर आहे, तसं चित्रपटाचं नाहीये. त्यामुळे तुम्हाला तिथे प्रोफेशनली जोपर्यंत तुम्ही त्या लेवलला पोहोचलेला नसता तोपर्यंत तुम्हाला काम मिळत नाही. आणि जेवढे तुम्ही ट्रेन झाल्याशिवाय तुम्हाला तिथे काम मिळत नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही चित्रपटामध्ये काम करता तिथे प्रोफेशनलीच काम करावं लागतं, म्हणजे तुम्हाला स्वतःला रेडी केल्याशिवाय तिथे प्रेझेंट करताच येत नाही. म्हणजे कुठल्याही पात्रासाठी, ज्या कॅरेक्टरसाठी, ज्या रोलसाठी तुम्ही काम करताय त्याचा तुम्हाला आधी अभ्यास करावाच लागतो, त्याच्यावरती काम करावंच लागतं, किंवा मग तुमचा ऑलरेडी असा अभ्यास पाहिजे की मला स्क्रिप्ट समोर आली की मला काम करता येईल. बऱ्याच ऑडिशनला तर तसंच करावं लागतं. बट कमर्शियली काम करताना तुम्हाला आधी स्क्रिप्ट मिळते, पण काही लोक त्याच्यावर काम करतात, काही नाही करत, काही एवढे ट्रेन झालेले असतात की ते नाही त्याच्यावरती, तिथे सेटवरती गेल्यावरती त्यांचं काम होऊ शकतं. बरोबर. आता जो शिक्षणाचा मुद्दा काढलास त्याच्यामुळे मला त्याच्याशी रिलेटेड एक प्रश्न मला सुचला आहे आणि तो विचारायला नक्की आवडेल की जसं अभिनय क्षेत्रात आणि म्हणूया किंवा चित्रपटांमधून आपल्याला शास्त्रोक्त शिक्षण घेणं थोडं आवश्यक असतं वगैरे वगैरे, तसंच मग मॉडेलिंग आणि रॅम्प वॉक साठी पण असं शास्त्रोक्त शिक्षण घेणं आवश्यक असतं असं काही? खरं तर मॉडेलिंगसाठी असं शास्त्रोक्त शिक्षण वगैरे काही नाहीये. जे काही आहे ते कोणीतरी ग्रूम करणारा एखादा व्यक्ती स्वतःचं इन्स्टिट्यूट चालू करतो,
किंवा क्लासेस चालू होतात किंवा त्यांची स्वतःचा एक स्टुडिओ असतो किंवा व्हॉट एव्हर जे काही ते जिथे जिथे त्या अवेलेबिलिटी त्यांची जिथे जिथे असतात, ज्यांच्याशी कनेक्शन्स असतात, टायअप्स असतात ज्या ज्या इन्स्टिट्यूट सोबत, तिथे तिथे बऱ्याचशा मोठ्या व्यक्ती शिकवायला येतात. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर असं ते एकतर मॉडेलिंग क्षेत्र असे की तुमच्यामध्ये ते स्वतःमध्ये ते पाहिजे. अभिनयामध्ये जसं आहे की तुम्हाला कुठलेच आजच्या डेटला तरी असं काही राहिलेलं नाही. आता कॅरेक्टर हा लीड झालेला आहे सध्या. पण मॉडेलिंग मध्ये तसं नाहीये. मॉडेलिंग मध्ये तुम्हाला स्वतःला ते प्रेझेंट तुमच्यामध्ये क्रिएट करावंच लागतं किंवा ते असावं लागतं बाय बॉर्न. त्यामुळे जर त्यात करायचं असेल काम तर तिथे तुम्हाला बेसिक गोष्टी शिकाव्याच लागतात. पण त्याच्यासाठी असं कुठेही जसं आपण म्हणतो नॅशनलाइज किंवा जसं आपलं NSD आहे किंवा बाकीचे इन्स्टिट्यूट आहेत, सरकार मान्य इन्स्टिट्यूट आहे, असं काही नाहीये फारसं. तुम्हाला त्या क्षेत्रातले त्या शहरातले टॉप लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. ज्या शहरामध्ये तुम्हाला काम करायचंय, तुम्ही महाराष्ट्रात असेल तर पुणे मुंबई सारख्या गोष्टी आहेत किंवा बँगलोर असेल तर साऊथ मध्ये गेलं कर्नाटकामध्ये बँगलोर आहे किंवा चेन्नई आहे. अशा बऱ्याचशे ठिकाणं आहेत जिथे ज्या मेन मेट्रोपॉलिटन सिटीज ज्या आहेत तिथे तिथे लोक काम करतात. तर त्यांच्या अंडर जाऊन तिथले जे काही टॉप मोस्ट लोक आहेत त्यांच्याशी त्यांच्या बरोबर काम शिकण्यासाठी म्हणून तुम्ही गेला तर तुम्हाला नक्कीच शिकायला मिळेल. बरोबर. प्रसाद, हा एक आता आपण म्हणूया की हा एक माध्यमांचा आपण एक माध्यमांमध्ये पोहोचण्याचा एक जरिया म्हणूया आपण. अभिनय म्हणूया, नाटक म्हणूया किंवा तिचं मॉडेलिंग म्हणूया, रॅम्पवॉक म्हणूया, कुठलेही. पण रॅम्पवॉक आणि ह्याच्यात मला वाटतं फारसा संवाद साधायची वेळ येत नाही. पण अभिनय क्षेत्रामध्ये जेव्हा आपल्याला बोलायची वेळ येते किंवा थोडा भाषेचा अभ्यास असावा असं वाटतं का तुला? भाषेचा अभ्यास इन द सेन्स आय मीन प्युरिटीच्या दृष्टीने आपण म्हणूया की प्रसार माध्यमांमध्ये अलीकडे जे थोडंफार खूप दैदिप्यमान आणि जादुई शब्द ऐकू येतात तर त्याच्याबद्दल म्हणजे काय थोडा अभ्यास असावा का त्याचा? मला असं वाटतं नुसतंच अभिनय नाही तर मॉडेलिंग मध्ये सुद्धा भाषा पाहिली जाते. तुमचं कम्युनिकेशन स्किल फार मोठ्या प्रमाणात मॉडेलिंग मध्ये पाहिलं जातं. कारण बरेचसे जे पेजंट्स असतात त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आन्सर्स असतात जे आपण मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स पाहतो. त्याच्यामध्ये ऍक्च्युली टॅलेंटेड लोक सुद्धा त्यात पार्टिसिपेट होतात कारण त्यांच्यामध्ये ते त्या गोष्टी असतात. ते कम्युनिकेशन स्किल असतं, ते प्रेझेंटेशन करू शकतात ते. त्यामुळे भाषा तर असतेच. तुम्ही जर मराठी असाल तर तुमची मराठी शुद्ध असावी. तुम्ही जर हिंदी असाल तर किंवा तुम्ही हिंदी बोलताय तर त्या हिंदीमध्ये मराठी झळकू नये. जी कुठली भाषा तुम्ही बोलत आहात तर ती भाषा शुद्ध असावी. कारण तुम्हाला इथे बोलावं लागत नाही असं नाहीये. कारण जे मॉडेलिंग मध्ये काम करतात तीच लोक नंतर ऍड शूट्स मध्ये काम करतात. तिथे तर तुम्हाला बोलावंच लागतं ना. म्हणजे तुमची भाषा शुद्ध असायलाच हवी लागते. ओके. किंवा जे लोक मॉडेलिंग केल्यानंतर, म्हणजे आता माझी प्रोफाईल अशीच आहे की मी आधी नाटक केलं पण मी मॉडेलिंगशी जास्त कनेक्टेड असल्यामुळे मी जास्त वर्ष मॉडेलिंग मध्ये राहिल्यामुळे मी मॉडेल टर्न ऍक्टर झालो. पण माझा ऍक्टिंगशी संबंध आधीपासूनच होता. त्यामुळे मला ती गोष्ट कळाली होती की मला इकडे करायचं आहे काम, मी नुसतं इकडे राहणार नाही. किंवा मॉडेलिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर भाषेचा सुद्धा अभ्यास करावाच लागणार. कारण जिथे मला ऍड मध्ये काम करायचं आहे, जर तुम्ही असं ठरवलं की मला फक्त रॅम्पच करायचंय तर तिथे कदाचित तुमचं एवढा स्किल्स, कम्युनिकेशनच्या स्किल्स फक्त पाहिल्या जातील, भाषा पाहिली जाणार नाही फारशी. किती शुद्ध बोलताय किंवा काय, तुमचं कम्युनिकेशन फक्त होणार. पण माझ्या मते आजच्या डेटला सगळ्यांनीच आपली भाषा, ज्यांना एक आर्टिस्ट म्हणून काम करायचं त्यांनी सगळ्या ह्या बेसिक गोष्टींवर काम करायला हवं. राहिला प्रश्न अभिनयामध्ये तर भाषा ही खूप महत्वाची आहे. माझे स्वतःच एक्झाम्पल सांगायचं असेल तर माझा आवाज आधी पातळ होता आणि मला 3 बहिणी असल्यामुळे सतत
बहिणींच्या याच्या गराड्यात अंडर, असल्यामुळे बरोबर बरोबर. म्हणजे कधी कधी असं व्हायचं की मी त्यांच्या मैत्रिणींचे फोन उचलायचो आणि त्यांच्या मैत्रिणी बोलायला लागायच्या आणि त्यांना नंतर कळायचं की नाही ती आपल्याला जिच्याशी बोलायचं ती नाही तिचा भाऊ आहे. सो Okay. हे होतं लहानपणापासून तुम्ही ज्या याच्यात असतात ते होतं. पण एका क्षणानंतर मला असं जाणवलं की भाषेवरती काम खूप महत्वाचं आहे. माझी हिंदीमध्ये मराठी खूप झळकायचं आणि मला खूप लोकांनी सांगितलं होतं की तुझं हिंदी चांगलं नाहीये, तुझी मराठी सुद्धा चांगली नाहीये. सो त्यावेळेला कारण मी पुण्यातला नाहीये, पुण्यामध्ये येऊन मला आज 8-10 वर्षांच्या पेक्षा जास्त दिवस झालेत. पण पण पुण्यात सगळे शुद्धच बोलतात असं काही नाहीये, त्याच्यामुळे असं काही नाही, तुमचा टोन कसाही असू द्या, मकरंद अनासपुरे ज्या पद्धतीने बोलतात तो टोन जर तुम्ही पाहिला तर तो गावाकडचा आहे. हो. पण ती भाषा शुद्ध आहे, म्हणजे त्यातला बरोबर. ण आणि न गोडवा आणि लहेजा हा पण मॅटर करतो. तो शुद्धता म्हणजे नेमकं काय हे समजायला हवं. भाषा शुद्धता बरोबर. म्हणजे नेमकी काय. किंवा हिंदीमध्ये सुद्धा मराठी शब्दांचा जर जास्त वापर असेल तर त्यात मराठी झळकणारच आहे. पण तुम्हाला जर उर्दूवरती काम करायला लागले तर तुमची हिंदी शुद्ध होते, म्हणजे तुमच्या हिंदीमध्ये तिथे उर्दू शब्द झळकायला लागतात आणि तुमची हिंदी वाटते. त्यात कुठल्याही तुमच्या बेसिक तुमची जी लँग्वेज असते ती येत नाही. तुम्ही जी तुमची घरातली जी भाषा आहे, बोलीभाषा तिथे येत नाही. सो भाषेवर काम करणं खूप महत्वाचं आहे आणि रादर त्याच्या लहेजावरती पण काम करणं महत्वाचं आहे, त्याच्या टोनिंग वरती काम करणं महत्वाचं आहे. म्हणजे की माझा आवाज जर पातळ असेल तर त्याला मी त्याचे जे संस्कार आहेत, गळ्यावरचे जे संस्कार आहेत की माझे, मग ते सारेगमप असो, खर्जातले सारेगमप असो किंवा आणखी तुमचा आचा रियाज असो, हे करायला हवं जेणेकरून तुम्हाला ती भाषा तुमची भाषेमध्ये तो एक काय म्हणतात त्याला, तो एक काय म्हणतात त्याला, जडत्व जे असतं भाषेचं ते येतं ऍक्च्युली. ओके. जसं तू म्हणतोयस की स्वतःला ग्रूम करावं लागतं, तर स्वतःला ग्रूम करता करता स्वतःची भाषा, त्याचं उच्चारण आणि ह्या सगळ्या गोष्टी पण म्हणजे त्याच्या अनुरूप आपल्याला त्याच्यावरती डेव्हलप करावं लागतात. म्हणजे नक्कीच. नुसतीच भाषा, मी असं म्हणेन नुसतीच भाषा नाही तर एका अन्य गोष्टी अभिनेत्याला सूर, ताल, लय या तिन्ही गोष्टींचा अभ्यास असायला हवा. बेसिक, मी म्हणतो बेसिक, म्हणजे त्याला एखादं वाद्य आलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण मला सुरात गाणं गाता येतं का, मला ताल कळतोय का, मला प्रत्येक वाक्याचा अर्थ कळतोय का आणि त्या वाक्याला मी कशा पद्धतीने घ्यायला हवं, हे बेसिक आहेत काही गोष्टी. जर राग असेल तर त्या वाक्यामध्ये रागच येतोय का मी काय पद्धतीने त्याला बोलतोय, हे तुला सूर, ताल, लयाने पण कळतात. अप अँड डाऊन मुळेच लक्षात येतं. बरोबर. डान्स यायला हवं, कारण तुमची लवचिकता, तुमच्या शरीराची लवचिकता जी असते ती तुमच्या अभिनयात झळकते. तुमच्यामधली रिजिडिटी असेल ती तुमच्या अभिनयामध्ये झळकते. तुमच्या शरीराची, शरीर सुद्धा बोलत असतं ना, अभिनय शरीर सुद्धा करत असतं, नुसता चेहरा आणि वाक्य करत नसतात, डायलॉग्स करत नसतात. बरोबर. राईट. बरोबर, अगदी खरं आहे. प्रसाद, या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काही नवीन प्रयोग केले जातात का रे, आणि ते कसे केले जातात, काय होतात नवीन प्रयोग? म्हणजे जे डिझायनर स्कूल्स असतात जिथे फॅशन डिझायनिंग आहे, बरेचसे आपल्याकडे INIT आहे, NIFT आहे बहुधा, आणि बरेचसे अजून काही इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे फॅशन डिझायनिंग शिकवलं जातं. तर त्यांचे जे स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठी म्हणून काही शोज असतात प्रत्येक वर्षी, जे मुलं पास होतात तर त्यांना काही डिझाईन्स बनवायला लावलेले असतात, जे नवीन काही मॉडेल्स असतात त्याच्यामध्ये काम करतात, किंवा ते लोकही चांगल्या चांगल्या मॉडेल्सला शोज साठी बोलवतात. आणि मॉडेल्स प्रोफेशनल शोज कधी कधी करत नाहीत, पण INIFT सारखे जे इन्स्टिट्यूट आहेत त्यांचे शोज करतात, कारण त्यांना नवीन डिझाईन्स वरती वॉक करायला मिळतो. खूप सारे एक्सपिरियन्सेस त्यांना येतात, खूप सारे त्यांना मॉडेल्सला स्वतःला हे कळतं की आपल्याला कुठले कुठले आउटफिट्स चांगल्या पद्धतीने कॅरी करता येतात, आणि त्याचा फायदा होतोच नक्कीच पुढे जाऊन. त्यांचं जसं जसं करिअर ग्रो होतं तसं तसं होतं. हे असे
सो डिझायनर्स एक्सपेरिमेंट नेहमीच होत असतात मॉडेलिंग. बरोबर बरोबर. किंवा मग कॉन्सेप्ट शूट्स जे असतात ते कॉन्सेप्ट शूट्स मध्ये तुम्ही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट घेऊन मग त्याच्या सोबत म्हणजे कपलचे कॉन्सेप्ट असतील, सोलो कॉन्सेप्ट असतील किंवा एखाद्या थीम ला घेऊन कुठल्या तरी काम केलं जातं की सपोज विंटर थीम आहे, समर थीम आहे किंवा क्लोथ्स रिलेटेड काही थीम्स आहेत आणखी, जसं की ट्रॅडिशनल थीम्स असतात किंवा काही काही ठिकाणी बेअर बॉडी थीम्स केल्या जातात. मग त्याच्यामध्ये मिनिमम क्लोथ्स यूज करून कशा पद्धतीने पोर्ट्रे करता येऊ शकतात, कशा पद्धतीने फोटोशूट्स होऊ शकतात, असे बरेच एक्सपेरिमेंट होतात. मध्यंतरी मला वाटतं तूही असं काही नवीन प्रयोग आणि नवीन तुझं स्वतःचं काम केलंस का काही? मी 2018 मध्ये केलं होतं. मी त्याच्याही आधी केलं होतं एकदा. पण मी 2018 मध्ये एक गोव्यामध्ये शूट केला होता, ज्याची कॉन्सेप्ट माझीच होती. ज्याच्यामध्ये स्टायलिंगसाठी मला बऱ्याच लोकांनी मदत केली. त्याच्यामध्ये ऋतुजा म्हणून एक आहे, ऋतुजा प्रांजळे म्हणून आहे, जी ऍक्च्युली जो फोटोग्राफर होता तो निखिल शहाणे म्हणून फोटोग्राफर होता, ज्याची असिस्टंट आहे. ती स्टायलिंग सुद्धा करते, ती फोटोग्राफी सुद्धा करते, फोटोग्राफीला असिस्ट करते त्याला. किंवा अजून एक होती ती म्हणजे सुधीर राज नावाचा एक डिझायनर होता. त्याने माझे क्लोथ सगळे ऍक्च्युली स्टिच केले होते आणि डिझाईन केले होते. आणि आणखी एक डिझायनर होती, बानवलीकर म्हणून नाव आहे तिचं. म्हणजे हाही थोडक्यात नवीन प्रयोगच होता का रे? म्हणजे हो, म्हणजे ह्या लोकांनी मला कॉस्ट्युम्स मध्ये हेल्प केली. मग मेकअप आर्टिस्ट सुद्धा एक होती, तिने मेकअप वरती एक्सपेरिमेंट केले. फोटोग्राफरने त्याचे वेगवेगळ्या फोटोग्राफीच्या स्टाईल्स त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट केल्या. मला स्पेसिफिकली कपल केमिस्ट्रीवरती काम करता आलं. त्याच्यामध्ये दीपिका सोनावणे नावाची मॉडेल होती. त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीला म्हणजे त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही काम करता आलं. मी फक्त एक केलं होतं की मला अशी प्रकारची कॉन्सेप्ट करायची आहे, अशा पद्धतीने ती करायची आहे. माझी कॉन्सेप्ट होती, मला मॅक्सिमम क्लोथ्स मध्ये म्हणजे मॅक्सिमम म्हणजे खूप जास्त नाही, बट क्लोथ्स असावे, अंग प्रदर्शन थोडं असावं, बट एक्सप्रेशन मध्ये इमोशन्स आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला हव्या. म्हणजे एक्सप्रेशन्स वरती माझी कॉन्सेप्ट होती, त्यानुसार काम केलं होतं. म्हणजे कपल केमिस्ट्री मध्ये जे बोल्डनेस आहे तो बोल्डनेस एक्सप्रेशन मधनं कसा दाखवता येईल, ही माझी थोडक्यात एक कॉन्सेप्ट. सो बेसिकली कमी कपड्यात न दाखवता एक्सप्रेशन मधून बोल्डनेस दाखवावा. अशा पद्धतीने मी केलं होतं. आणि लकीली मला ते क्रेम नावाच्या मॅगझिनला सबमिट करता आले. अँड त्यांनी मस्तपैकी त्याला मॅगझिन्स मध्ये त्याला पब्लिश केलं आणि चांगल्या पद्धतीने ते फोटोज सगळीकडे पब्लिश झाले. अरे वा. आता बरोबर याच मुद्द्यावरती आलो की आपण वरती उल्लेख केला होता की प्रायोगिकता, प्रयोग कला आहे. हा तू प्रयोग करून बघितलास आणि अगेन ह्याला तू प्रोफेशनलिझम कडे नेलंस, त्याला व्यावसायिकता मिळवून दिलीस. बरोबर. कारण की तू आता म्हणतोयस की मॅगझिननी तुझे ते फोटो खूप छान पद्धतीने पब्लिश केले. तर ह्याच उदाहरणावरून असं आणखीन काय काय काम करावं लागतं की आणखीन, किंवा काम करायला लागतं म्हणण्यापेक्षा कुठल्या गोष्टींवरती भर जास्ती द्यावा लागतो की ज्याच्यातनं ही प्रायोगिकतेकडून आपण व्यावसायिकतेकडे जातो? कसं आहे, आता जर आपण अभिनयाच्या बाबतीत पाहायला गेलं तर डिरेक्टर्स नेहमी काही ना काहीतरी शॉर्ट फिल्म्स करत असतात किंवा रायटर्स नेहमी काहीतरी छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म्स लिहित असतात. किंवा अशा प्रत्येक ठिकाणी एक्सपेरिमेंट होतच असतात की एखादा जर डिझायनर असेल तर त्याने काहीतरी एक्सपेरिमेंट लेवलला काहीतरी डिझाईन तयार केलं आणि त्याचं शूट केलं कॉन्सेप्च्युअलच्या अंडर, तर त्या व्यक्तीला त्याचे फायदे भरपूर आहेत. त्या व्यक्तीला कमर्शियली काहीतरी आणखी पुढच्या असाइनमेंट्स मिळू शकतात. त्या मॉडेल्सला नवीन फोटो सुद्धा मिळतात. पण आज प्रॉब्लेम हा झालाय की पूर्वी फोटोग्राफरची संख्या कमी होती, मॉडेलची संख्या कमी होती, फोटोग्राफरची संख्या जास्त होती. नंतर फोटोग्राफरची संख्या वाढत गेली, मॉडेल सुद्धा वाढत गेले एका काळानंतर. आणि याच्यामध्ये अशी गोष्ट झाली की खूप लोक एक्सपेरिमेंट करण्यासाठी भेटले. राईट. सो
मग त्याच्यामध्ये काय झालं की जे फोटोग्राफरचं जे फोलिओचं मार्केट आहे ते कुठेतरी कमी व्हायला लागलं आणि सगळ्यांचा भर हा कॉन्सेप्ट अंडर फोटोशूट करण्याकडे वळाला आणि फोटोग्राफर्सने बऱ्याच पद्धतीमध्ये लॉस आजही फोटोग्राफर्सना सहन करावा लागतो. बट जे तुम्ही अगदी चांगल्या प्रोफेशनलिझमकडे पाहायला गेलं, तुमची स्टेज तुम्हाला कळाली की तुम्हाला नेमकं कुठल्या लेवलला काम करायचंय, तुम्हाला डोमेस्टिक पुण्यामध्ये मुंबईमधल्या छोट्याशा मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तेवढ्या पुरतच तर तुम्ही काही केलं तरी चालेल, पण तुम्हाला वर्ल्ड वाईड काम करायचं असेल, पूर्ण इंडियाच्या दृष्टीने काम करायचं असेल तर तुम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तशा पद्धतीचे फोटो शूट्स करणं गरजेचं आहे, तशा पद्धतीच्या फोटोग्राफर्सना अप्रोच होणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीचे ग्रूमिंग करणं स्वतःला महत्वाचं आहे. बरोबर. आणि असे कॉन्सेप्ट नेहमीच होतच असतात. म्हणजे मग त्या छोट्या शॉर्ट फिल्मचं नंतर आपल्याला कुठेतरी दिसतं की मोठी फिल्म झाली किंवा एखाद्या एकांकिकेचं मोठं नाटक झालं किंवा एकांकिकेवरनं फिल्म झाली, जशी शाळा नावाची फिल्म आहे मराठी. हो राईट. अशा गोष्टी होतच असतात नेहमीच. बरोबर आहे. बरोबर. प्रसाद, सध्याचं मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्र आणि नाट्य क्षेत्र अर्थात तू या तिन्हीमध्ये काम करतोस म्हणून या तिन्हीबद्दल काय सांगू शकशील रे? पूर्वी कसं होतं आणि आता काय आहे किंवा आता परिस्थिती काय कशी आहे? माझ्या मते ना आता असं झालंय की तुम्हाला खूप लवकर प्रसिद्धी मिळणारं क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे पाहिलं जातं. सो म्हणजे मॉडेलिंग असो, ऍक्टिंग असो किंवा नाटक असो, नाटकामध्ये जे जातात ते फार कमी लोक असे असतात की जे ज्यांना माहिती असतं की नाटकामध्ये गेल्यानंतर स्ट्रगल आहे, आधी बॅकस्टेजला सुद्धा काम करावं लागणार आहे, आधी आपल्याला लगेच काही लीड रोल मिळणार नाहीये किंवा चांगला रोल मिळणार नाहीये. त्यामुळे त्या लोकांना कुठेतरी माहिती असतं, त्या क्षेत्राची बऱ्यापैकी माहिती असते की नेमकं आपल्याला काय सोसावं लागणार आहे इथे किंवा काय अनुभव घ्यावे लागणार आहे किंवा नेमकं काय काय शिकावं लागणार आहे, किती वेळ लागणार आहे त्याला. पण मॉडेलिंग मध्ये आणि डिरेक्टली ऍक्टिंग मध्ये येऊ पाहणारे जे असतात ते एक तर अर्धवट ज्ञानाने आलेले असतात, ज्यांना थोडाफार काहीतरी कुठेतरी चान्स मिळालेला असतो की कुठेतरी लोकल पेजन्स मध्ये चाललेले असतात. पेजन्स मध्ये चालल्यानंतर त्यांना तो एक कॉन्फिडन्स येतो की आपण होऊ शकतो काहीतरी. पण मग तेच अर्धवट ज्ञान असं होतं की कुठल्या तरी चांगल्या लेवलचे त्यांना कामं मिळतात, पण ती कामं फारसं पुढे करिअरमध्ये ग्रोथ क्रिएट करत नाही. ते जर त्याच्यातनं शिकत राहिले तर ते होऊ शकतं, पण ते जर शिकले नाही त्यातनं काही जे प्रत्येक वेळेला जे शिकायला हवं, जे काही नवीन काही चॅलेंजेस त्यांच्या समोर येतील त्या वेळेला, आणि ते चॅलेंजेस येण्याच्या आधी त्या फील्डला पूर्णपणे समजून घेतलं नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स असे होतात की त्यांना पुढे कामं मिळणं बंद होतं आणि अल्टिमेटली नैराश्य तर येतच, म्हणजे निगेटिव्हिटी येते. मग नेमकं कळत नाही, सगळं सोडून मुंबईला आल्याने लगेच आपण शाहरुख खान होणार असं जे काही स्वप्न असतात याचा एक भंग होतो आणि रिअलिटी चेक करणं जे असतं ते होत नाही. त्यामुळे प्रॉब्लेम्स येतात. मला असं म्हणायचं की इथे आल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत त्या गोष्टी, पण तुम्हाला शिकणं महत्वाचं आहे. जर तुम्ही शिकले नाही, तुम्ही जर त्या गोष्टीशी निगडीत, अभिनय अशी गोष्ट आहे की तुम्हाला रोज रियाज करायला पाहिजे, बट तुम्ही रोज रियाज नाही करू शकले तर त्याच्याबरोबर कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर मी रोज काम करतो. जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर तुम्ही लिहायला हवं. तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की मी गाऊ शकतो तर मी गायला हवं. मी बेसिक गोष्टींवरती नक्कीच प्रयत्न करायला हवे, जी प्रत्येक कला ह्या कलेशी जोडलेली आहे. अभिनय असं क्षेत्र आहे की ज्याच्याशी सगळे आर्टिस्ट जोडलेले आहेत. मग तो आर्टिस्ट सेट डिझायनर असला तरी चालेल, तो पेंटर असला तरी चालेल, तो फॅशन डिझायनर असला तरी चालेल, तो मॉडेल असला तरी चालेल किंवा तो गाणारा असला तरी चालेल. कुठलीही गोष्ट असू दे, ती सगळी गोष्ट, सगळ्या कला त्याच्याशी, किंवा एखादं वाद्य त्याला येत असेल तर ते सुद्धा गरजेचं आहे आणि ती गोष्ट सुद्धा तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाते. बरोबर. म्हणजे हेच करीन यापेक्षा त्याला अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण सायमल्टेनियसली एक गोष्ट तर नक्कीच असायला हवी की मला एक्झॅक्टली हेच करायचंय, पण हे करताना मला त्याच्या बॅकग्राऊंडला किती गोष्टी आहेत त्याचा सुद्धा
पडताळून करणं पाहायला महत्त्वाचं पाहिजे आहे. की मला बरोबर. थोडा थोडा जो टच म्हणतो ना आपण, की मला हो. सारेगमप तरी यायला हवी, मला लिहिता थोडं तरी येतंय का, किंवा बरोबर आहे. मला गाता थोडं तरी येतंय का, मला वाजवता येत नाहीये काही वाद्य कुठलं येत नाही, पण मी प्रॅक्टिस एखादं करायला काही हरकत नाहीये एखादं वाद्य येत असेल तर. कारण आज तुम्ही मल्टी टॅलेंटेड असणं फार गरजेचं आहे. वा, सुंदर. क्या बात आहे. मला वाटतं हाच संदेश तू आत्ताच्या नवीन पिढीला पण देऊ शकतोस की ह्या सगळ्या गोष्टी करून बघा. आय मीन एकीकडे हो, हा हो, संदेश म्हणजे नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे, तुम्ही सांगतो आहे तो की आय होप सो. की डेफिनेटली. कारण की पुढचा तुला तेच विचारणार होतो की या नवीन पिढीला काय सांगशील, तर तू तेच त्यांना सांगितलेलं आहेस. आय मीन तर अजून काही सांगू इच्छित असशील तर नक्की सांग, कारण की त्यांना. मला वाटतं मी ब्लेस्ड आहे खूप. मला माझ्या आईची खूप साथ मिळाली आहे, माझ्या बहिणींची नेहमीच साथ मिळाली आहे. माझ्या एका बहिणीने मला फोलिओसाठी पैसे दिले होते, तर माझ्या एका बहिणीने मला पहिला मॉडेलिंगचा क्लास शिकण्यासाठी पैसे दिले होते, तर एका बहिणीने मला त्या याच्यामध्ये लागणाऱ्या स्ट्रगलसाठी कधी ना कधी पैसे दिलेले आहेत. किंवा माझ्या आईने मला नेहमी सपोर्ट केलेला आहे की मला जे करायचंय ते तू मला करता यावं. करता यावं, आणि करण्यासाठीची मोकळीक जी असते ती दिलेली आहे. पण ते करताना मला असं वाटतं शिक्षण सोडायला नाही हवं. माझ्या आईची इच्छा होती की मी कुठली तरी डिग्री असायला हवी, आणि त्याचा फायदाच मला झाला. म्हणून मी इंजिनिअरिंग नंतरही बीबीएचं शिक्षण मी पूर्ण केलं, ज्या डिग्रीवरती मी आजही एनएसडी सारख्या प्लॅटफॉर्मला परत जाऊ शकतो शिकण्यासाठी. पण आत्ता ती मला असं वाटतं की मला ऑलरेडी मी कमर्शियल गोष्टींमध्ये आहे, मी काम करतोय, मला चांगल्या लोकांचा सहवास मिळाला आहे, मला शिकता भरपूर काही आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं मी काम करतच शिकण्यामध्ये मला जी मजा मिळालेली आहे ती मी गमावणार नाही, आणि आता या लेवलला जाणार नाही कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्यासाठी. पण ज्यांना वेळ आहे, ज्यांना कळालं आहे की आपल्याला लवकर गोष्टी कळाल्या आहेत, आपल्याला नेमकं करिअर काय करायचं आहे हे ज्यावेळेला लवकर लोकांना कळतं, त्यांनी नक्कीच अशा ठिकाणी प्रयत्न करावा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळेल आणि वेळ वाया जाणार नाही, आणि योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळेल त्या लोकांचं, आणि तुम्हाला काय म्हणतात त्याला, तुम्हाला मिसगाईड कोणी करणार नाही. बरोबर. मला वाटतं आपली सगळी नवीन पिढीला तू खूप छान संदेश दिलेला आहे, आणि आपण जवळजवळ अर्धा पाऊण तास गप्पा मारतो आहोत. तू आपल्या कार्यक्रमात काही सादर करू शकतोस का? काही काय तुला करायला आवडेल? नक्कीच. मी ऍक्च्युली या लॉकडाऊन मध्ये खूप वेळ मिळाला होता, तर मला असं वाटलं की मी नवीन काहीतरी करायला हवं, आणि सहजच म्हणजे अगदीच माझ्या पहिल्या फिल्मच्या डिरेक्टरने सुजय डहाकेंनी एक पोस्ट केली होती. त्या पोस्टवरनं मला काहीतरी लिहायला सुचलं होतं. सो तेव्हापासून मी पहिल्यांदा हिंदीमध्ये, मी गेले 2 वर्ष उर्दू शिकण्याचा प्रयत्न करतोय. अरे वा. ती शिकताना त्यातनं हिंदी डिक्शन आणि हिंदीवरती काम करावं ही माझी इच्छा होती. सो ते करताना कुठेतरी इच्छा होती की हिंदी पोएट्री करायला यायला हवी, आणि तीच सुरुवात मी या लॉकडाऊन मध्ये केली. आणि मी या दरम्यान जवळपास 2 महिन्याच्या काळामध्ये जवळपास मी बऱ्याचशा कविता मी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यातल्या कविता मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. ज्याची सुरुवात मी खरं तर पहिली कविता मी केली होती ती अशी होती, क्वारंटाईन. क्वारंटाईन वरती कविता मला सुचली होती जेव्हा आपल्या सगळ्यांना टाळ्या वाजवायला लावल्या होत्या, आणि आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी की सगळ्यांना संध्याकाळी 5 वाजता टाळ्या वाजवायला लावल्या होत्या, आणि तो 1 दिवसाचा लॉकडाऊन पाळायला लावला होता. तर त्या लॉकडाऊन वरती, त्या एका दिवसाच्या संध्याकाळच्या इव्हेंट वरती मला सुचलं होतं काहीतरी, तर त्याच्यावरती मी क्वारंटाईन नावाची कविता केली होती. ती ऐकवतो. कुछ लिखने की कोशिश अब कर रहा हूं मैं, कारण पहिल्यांदा लिहित होतो. कुछ लिखने की कोशिश अब कर रहा हूं मैं, क्या कुछ पाने की कोशिश कर रहा हूं मैं, खाली जो है वक्त मिला अब ये, क्या खालीपन भरने की कोशिश ये कर रहा हूं मैं, खाली सा है दिमाग भी जो अब, पर क्या भरना है इस दिमाग में अब,
क्या क्या करूं इस वक्त में अब, जब खाली वक्त की बात है अब। पूरा देश में देख रहा हूं, पूरा देश में देख रहा हूं, घर बैठे मैं ट्रोल रहा हूं. मी सगळ्यांना पाहतोच आहे आणि कम्प्युटरवरती बरंच सगळ्यांना मी कमेंट करतोय, पाहतोय काय काय चाललंय, काही ठिकाणी रिप्लाय करतोय. सो पूरा देश में देख रहा हूं, घर बैठे मैं ट्रोल रहा हूं. न जाने कितने मददगार है अस्पतालों में, न जाने कितने बेचैन हैं उनकी मदद पाने में. काही त्यावेळेला सुरुवात झाली होती कोरोनाचे बरोबर. पेशंट हो हो सापडायची. हो. सो न जाने कितने मददगार है अस्पतालों में, न जाने कितने बेचैन हैं उनकी मदद पाने में. हूँ जो अब क्वारंटाइन में मैं, हूँ जो अब क्वारंटाइन में मैं, क्या सच में क्वारंटाइन टिन टिन टुन टुन है हम. अरे वा. असं ते होतं, जे थाळी वाजवायचं, जे लोकांनी थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, बाहेर जाऊन डान्स केला. तर या हो, हो. सर्वांच्या वतीने मी ती लिहिली होती. बरोबर. अशी माझी पहिली कविता होती. हो. सगळ्यांचं कौतुक करण्यासाठीच अर्थात त्यांनी आपल्याला हे सूचित केलेलं होतं आणि त्याचा काहीतरी वेगळा प्रकार घडला होता. हो हो. त्यामध्ये खूप सुंदर कविता होती प्रसाद. अजून काही सादर करतो आहे काही? पुढची एक आणखी एक दोन कविता ऐकवतो मी, ज्याच्यामध्ये इंसान नावाची कविता केली होती मी. इंसान. बर. ठीक है. सो मैं क्या कह रहा हूँ, मैं क्या कह रहा हूँ, चलते हैं किसी ऐसी जगह को जहाँ ना धर्म, ना भेदभाव, ना अमीरी, ना गरीबी, ना लालच हो. वाह. ऐसी भी कोई जगह है भला, कहाँ ढूंढेंगे ऐसा जहां. ऐसी भी कोई जगह है भला, कहाँ ढूंढेंगे ऐसा जहां. जहां ना मंदिर, ना मस्जिद, ना कुछ पाना, ना कुछ खोना. मुश्किल है मगर ढूंढने से तो भगवान भी मिलते हैं. पर भगवान को कहाँ ढूंढना है, ये भी कठिन सवाल है. देखो, सुना है हिमालय में भगवान वास करते हैं, पर हमें भगवान नहीं मिले तो. वैसे हम तो कुछ और ही ढूंढ रहे थे. सवाल गहरा है. मैंने इंसान में ढूंढने की कोशिश की थी, पर ऐसी हैवानियत, ऐसी मोह माया न जाने कहां से है पाया. बाप रे. फिर यकीन हुआ यहाँ इंसान ही भगवान बन गया है. पर भूल गया वो आखिर उसका काम क्या है. क्यों असमंजस है कि वो कुछ और है, वो राख बनेगा. लगता है संसार को खत्म करके ही मानेगा. तो चलते हैं ऐसी जगह जहां मौत भी सुकून दे. कहाँ चला जाए, कहाँ चला जाए, जहां से आए वही चल दे. वाह. अशी इंसान नावाची एक कविता मी केली होती. क्या बात आहे. खूप सुंदर होती. त्याच्यानंतर एक मित्रांवर कविता केली होती. मित्रांवरची कविता मी ऐकवतो. दोस्त नाव आहे कवितेचं. ठीक है. दोस्त और दोस्ती ये बड़े जरूरी है जिंदगी में. दोस्त और दोस्ती ये बड़े जरूरी है जिंदगी में. ये ना हो तो समझो जिंदगी है खतरे में. दोस्त साले पागल ही होते सबके सब, बिना पूछे ही पूरी जिंदगी बांटे है सबके सब. पीना और पिलाना तो बस एक बहाना होता है. पीना और पिलाना तो बस एक बहाना होता है. असल में एक दूसरे का गम बांटने का सहारा होता है. पीना और पिलाना ये तो बस इनका परम धर्म है समझो. पीना और पिलाना तो बस इनका परम धर्म है समझो. अगर पी नहीं तो ठीक है, मगर एक ड्रिंक पीने से दुश्मन बना देते हैं समझो. ठीक है. एक दूसरे को अपनी हर दास्तां सुनाते हैं, जो बिना सोचे एक दूसरे के लिए मर मिटते हैं. दोस्ती एक हसीन रिश्ता है जिसमें बिना फायदे के साथ मिलता है, और जो ठान ले तो हर मुश्किल में आखिरी सांस तक साथ देती है.
प्यार में हर बार पड़ते हैं दोस्त, हर बार दो दिलों को जोड़ते हैं दोस्त। प्यार में हर बार पड़ते हैं दोस्त, हर बार दो दिलों को जोड़ते हैं दोस्त। प्यार में बार बार हारते हैं दोस्त, हर बार टूटे हुए दिलों को संवारते हैं दोस्त। वाह। बेइंतहा दोस्ती को अपने साबित करते रहते हैं दोस्त। बेइंतहा दोस्ती को अपने साबित करते रहते हैं दोस्त। खून के रिश्ते से भी ज्यादा लंबा साथ निभाते हैं दोस्त। आजकल कोई सगा अपना नहीं होता कहते हैं लोग। आजकल कोई सगा अपना नहीं होता कहते हैं लोग। दोस्त मगर बिना रिश्ते के अपना बनाते हैं लोग। वाह। क्या है ऐसा इस रिश्ते में जो बिना धागे के जोड़े है? क्या है ऐसा इस रिश्ते में जो बिना धागे के जोड़े है? हर सुख में ना सही पर दुख में साथ खड़े है। दो अस्त जो एक दूसरे को संभाले हुए हैं, जीवन के आंधी और तूफानों को रोके हुए हैं। कोई नहीं समझा है आज तक सुदामा ने कैसे कृष्ण को अपना दोस्त बनाया। कोई नहीं समझा है आज तक सुदामा ने कैसे कृष्ण को अपना दोस्त बनाया। शायद अमीर गरीब ऊंच नीच का भेद मिटाने यही वो रास्ता है बनाया। वाह। जीवन में कई पलों में यादें दे जाते हैं दोस्त। जीवन में कई पलों में यादें दे जाते हैं दोस्त। खासकर स्कूल और कॉलेजों को यादगार बनाते हैं ये दोस्त। वाह। शेवटचा मतले का शेर सुनाता हूँ। दोस्तों की यादें भी खुशी दे जाती है। दोस्तों की यादें भी खुशी दे जाती है। हर याद खुशी के आंसू रुलाती जरूर है। साथ बिताए पल जिंदगी भर जवां रखते हैं। साथ बिताए पल जिंदगी भर जवां रखते हैं। मत भूलना हर सच्चा दोस्त रुलाता जरूर है। वाह। अशा खूप पद्धतीने छान वाटलं की तुझ्याशी गप्पा मारून आणि तुझ्या कविता ऐकून, आणि इथे आपल्या अनेक रसिक श्रोत्यांनी तुझी मुलाखत ऐकलेली आहे आणि अर्थात त्यांना ही मुलाखत आपला YouTube वरती सुद्धा ऐकायला मिळणार आहे आणि सगळ्यांनाही उपलब्ध होईल. तर त्याच्यामुळे तुझे इथे मी मनपूर्वक धन्यवाद तुला मी म्हणू इच्छितो की कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात तू आलास आणि आपल्या सर्व श्रोत्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यास आणि त्यांना खूप काय काय छान छान सांगितलंस. तर त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू अभय, आणि तुझंही खूप खूप धन्यवाद. आज तुझ्या निमित्ताने मी लाईव्ह आलेलो आहे आणि लाईव्ह येण्याची माझी फारशी माझ्यामध्ये खूप कमी वेळा मी लाईव्ह आलेलो आहे आणि पण छान वाटलं आज तुझ्या बरोबर या पद्धतीने काही गप्पा मारता आल्या, काही सांगता आलं, काही बोलता आलं, काही सादर करता आलं. सो खूप खूप धन्यवाद. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. तुलाही तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.